मागण्यांसाठी आशा सेविका व गटप्रवर्तकांचा संग्रामपूर पंचायत समिती समोर धरणे आंदोलन, सरकारकडे न्यायाची मागणी। संग्रामपूर दिनांक 10 जुलै देशभर 10 जुलै रोजी काळा दिवस म्हणून पाळण्यात आलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून संग्रामपूर तालुक्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे व निदर्शने करण्यात आली। विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। यावेळी आशा सेविका व गटप्रवर्तकांनी सांगितले की आशा वर्कर्स या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा असून गेल्या 18 वर्षापासून अत्यंत अल्प मोबदल्यावर जवळपास 45 प्रकारची आरोग्यविषयक कामे करत आहेत। कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या व कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावली असून त्यांच्या कार्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने देखील घेतली होती। मात्र आजही त्यांना अपेक्षित मानधन, सामाजिक सुरक्षा व कर्मचारी दर्जा मिळालेला नाही। आशा सेविकांनी आरोप केला की आरोग्यविषयक कामांव्यतिरिक्त SIR यांसारखी निवडणूक विषयक योजनाबाह्य कामे कोणताही अतिरिक्त मोबदला न देता त्यांच्यावर लादली जात आहेत। त्यामुळे आरोग्य सेवांवर परिणाम होत असून मानसिक ताणही वाढत आहे। आंदोलनादरम्यान शासनाकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांना कायमस्वरूपी सेवेत घेऊन सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युटी, भविष्य निर्वाह निधी व पेन्शन लागू करणे, 23 महिन्यांच्या थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करणे, BLO व SIR सारखी योजनाबाह्य कामे देऊ नयेत, आरोग्यवर्धिनी योजनेचा लाभ सर्वांना द्यावा, तसेच पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा थकीत मोबदला त्वरित अदा करावा, अशा मागण्यांचा समावेश होता। या सर्व मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आशा सेविका व गटप्रवर्तक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर। मी विजय वानखडे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष, ऑल इंडिया पॅन्थर सेना। आज पंचायत समिती कार्यालयासमोर आशा वर्कर्स यांचं या ठिकाणी आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाला ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने या ठिकाणी भेट दिली, त्यांच्या मागण्या समजून घेतल्या। त्यांच्या मागण्या अतिशय रास्त आहेत, परंतु निदर्शनास असं आलेलं आहे की आशा वर्कर हे गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत आहे, निदर्शनं करत आहे, प्रदर्शन करत आहे, परंतु मागच्या काही 3 ते 4 महिन्या अगोदर सुद्धा या आशा वर्कर्सने या ठिकाणी आंदोलन केलं होतं, परंतु या गेंड्याच्या कातडीच्या शासन प्रशासनाला, इथल्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, इथल्या आरोग्यमंत्र्याला अजूनपर्यंत जाग आलेली नाही। कोरोनाच्या काळामध्ये आपला जीव मुठीमध्ये ठेवून आपल्या मुलाबाळाचा विचार न करता, संसाराचा विचार न करता कोरोनाच्या काळामध्ये या आशा वर्कर्सनी आपली ड्युटी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी निभवलेली आहे। परंतु या कोरोनाच्या काळामधला जो मोबदला आहे, तो मोबदला या महाराष्ट्र शासनाने, या गेंड्याच्या कातडीच्या सरकारने, या मुख्यमंत्र्याने आतापर्यंत या वर्करला, आशा वर्करला या ठिकाणी दिलेला नाही। एवढंच नाही तर या महाराष्ट्रातल्या कुठल्याच आमदार, खासदाराने त्या अधिवेशनामध्ये, सभागृहामध्ये या आशा वर्करच्या संबंधी या ठिकाणी कुठलाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला नाही। शोकांतिका आहे। परंतु अतिरिक्त कामाचा BLOच्या माध्यमातून अतिरिक्त कामाचा भार या ठिकाणी या वर्करवरती, आशांवरती लादला जातो, परंतु सभागृहामध्ये या महिलांच्या संदर्भामध्ये, या आशा वर्करच्या संदर्भामध्ये कुठलीही भूमिका या ठिकाणी घेतली जात नाही। त्यांच्या पगाराची भूमिका या ठिकाणी घेतली जात नाही। त्यांना या ठिकाणी कायमस्वरूपी कायम करण्यासंदर्भात कुठली भूमिका घेतली जात नाही, परंतु त्यांच्यावरती प्रशासकीय भार, अतिरिक्त भार या ठिकाणी दिला जातो। आम्ही या घटनेचा, या सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी आवाहन करतो की जर का या आशा वर्करांच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर ऑल इंडिया पॅन्थर सेना या ठिकाणी मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाही। यांना वेळोवेळी या ठिकाणी टॉर्चर सुद्धा केलं जाते। या महिलांना आमदार, खासदाराच्या माध्यमातून, अधिकाराच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी टॉर्चर केलं जाते। जर का तुम्ही काम केलं नाही, अतिरिक्त काम केलं नाही तर तुम्हाला कामावून सुद्धा काढण्याची धमकी दिली जाते। अशा प्रकारच्या धमक्या सुद्धा या महिलांना या ठिकाणी येतात। परंतु मी या ठिकाणी आवाहन करतो, आमच्या या आया बहिणींना जर का कोणी धमक्या देण्याचा प्रयत्न केला, अतिरिक्त कामाचा जर भार दिला तर याद राखा, गात पॅन्टरची आहे।
एकालाही सोडणार नाही, कुठल्याच अधिकारात सोडणार नाही अशा प्रकारचा इशारा देतो। आणि म्हणून या कोरोनाच्या काळामध्ये जे काही काम यांनी या महिलांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याचा सुद्धा पगार, तात्काळ पगार या महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे। आणि जे काही मागण्या आहेत हे मागण्याची पूर्तता करून हे सर्व मागण्या या शासन दरबारी या ठिकाणी पूर्ण केल्या पाहिजे अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय।